पूर्ण टीमला काय पूर्ण टीमला ना आता त्याच ना शेवटी पूर्ण प्लेयर. चला यावेळेस शेवटी टीम साठी खुशखबर येते की या ठिकाणी प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचे कॅश प्राइज कैलासजी कोरा यांच्याकडे मात्र दिलं जाईल. प्रत्येक षटकाराला शेवटी टीम साठी या ठिकाणी प्रत्येक षटकाला 100 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल कैलास कोरा यांच्याकडून. चला सुरुवात होईल तिसऱ्या फेरीचा सामना यावेळेस. चला टॉस चला यावेळेस सुरू होतोय सामना. यावेळेस गोलंदाजीसाठी भरतला आपण बघतोय मैदानामध्ये, तर फलंदाजीसाठी ज्ञानेश्वर आणि राहुल ही जोडी 4 षटकांचा सामना असेल. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवशी गटाचा अंतिम सामना खेळताना संघ दिसला जाईल. तो संघ कोणता ठरेल. सुरुवात या ठिकाणी होते. समोर मात्र ज्ञानेश्वर हा फलंदाज दिसला जाईल. पहिला चेंडू टायमिंगच्या बळावरती चेंडू चाललाय सीमा रेषेकडे आणि या क्षणी 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती. चौकारने सुरुवात या क्षणी होताना आपण बघू शकतोय. ती म्हणजेच शेवटी या टीमची शेवटी बनाम दादडे असा सामना सध्या तरी मैदानामध्ये आपण बघतोय. तर ग्राउंड क्रमांक 2 वरती सुद्धा सामना होईल ना यावेळेस बघूया. साईराज धोडीपाडा बनाम कावळे टीम. चला यावेळेस पुढचा चेंडू या षटकाचा या क्षणी बॅटच्या आतलीकडे चेंडू चाललाय. धावा येतील 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाताना दिसले जातील. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या गेल्यात. धाव संख्या दोन्ही पुढे सरकली जाईल. धाव संख्या आपण बघू शकतो 6 धावा धावलकावती झाल्यात. एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटी टीम या ठिकाणी चांगल्या लय मध्ये दिसली जाते, चांगल्या फॉर्म मध्ये दिसली जाते. तर समोरचा दादडी संघ या ठिकाणी बघूया कितपत थांबेल शेवटी संघाला. 4 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 3 गोलंदाजांचा पर्याय तुम्हाला वापरावा लागेल. यावेळेस बघूया पुढील चेंडू. समोर मात्र गोलंदाज भरत. खोलवर टप्प्याचा चेंडू या क्षणी सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. 1 धाव त्या दरम्यान मात्र पूर्ण केली जाईल. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होताना आपण बघू शकतो. धाव संख्या लागली जाईल ती 7 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या धावलगती आपण बघतोय ती 7 धावा धावलगती झाल्यात. एक चांगला सामना प्रेक्षकांना नक्कीच अनुभवायला मिळला जाईल, बघायला मिळला जाईल. दोन्ही चांगल्या टीम्स एकमेकांसमोर आपण बघतोय. कारण की दादडे बनाम शेवटी अशी लढत सध्या तरी मात्र मैदानामध्ये रंगली जाते. दरम्यान पहिले षटक दादडे गावचे उपसरपंच आपण बघू शकताय भरत या गोलंदाजाला बघतोय. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस राहुल शांबलच्या बॅट मधून. यावेळेस मात्र एक कमालीचा ब्रँडेड फटका येतोय. 6 धावा षटकार या क्षणी मात्र येतील शेवटी या टीम साठी. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी मात्र लागू केलंय. कैलास कोरा यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. आणि 1 षटकार आलाय. सुरुवात होते राहुलच्या बॅट मधून. धाव संख्या आपण बघतो ती 13 धावा. एक आक्रमक फलंदाजी सध्या तरी केली जाते. बघा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा दुसरा येईल का आणि दुसरा षटकार सुद्धा येतोय राहुल सांबरच्या बॅट मधून. यावेळेस मात्र एक कमालीची इनिंग निघताना आपण बघू शकतो मैदानामध्ये. धावा झाल्या ते 19. शेवटचा 1 चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय. पहिले षटक आणि या ठिकाणी मात्र आक्रमक रूप धारण केले फलंदाजाने. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. प्रेशर आलंय ते गोलंदाजावरती. या क्षणी मात्र तिसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो गटाचा अंतिम सामना खेळताना दिसला जाईल. तो संघ कोणता असेल. पुन्हा एकदा यावेळेस खराब चेंडू होता आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. यावेळेस मात्र येतोय चौकार. 4 धावा येतील या चेंडूवरती.
एका षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलक आपण बघतोय ती म्हणजेच 23 धावा झाल्यात. एक षटक कंप्लीट झालंय. धावसंख्या धावफलक 23. चला ग्राउंड क्रमांक 2 सामना चालू करायचा, कारण की हा सामना झाल्यानंतर ग्राउंड खाली राहिले जाईल. त्यासाठी तो सामना लवकर वेळेवरती चालू होणं आवश्यक आहे मित्रांनो. चला ग्राउंड क्रमांक 2, ग्राउंड नंबर 2 ला मॅच लगेच चालू करायची आहे. सूरज कनोजा पंच. चला यावेळेस एका षटकाचा खेळ झालाय. तब्बल 23 धावा शेवटी टीम कडून मात्र या ठिकाणी धावफलकावरती लावल्या गेल्यात. दुसरं षटक वेदांत. पहिला चेंडू होता ज्ञानेश्वर साठी. या क्षणी बघूया एक धाव या चेंडूवरती येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा या चेंडूवरती येताना दिसल्या जातील. या चेंडूवरती धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच दोन्ही पुढे सरकेल. धावा आपण बघतोय त्या 25 धावा धावफलकावरती झाल्यात. एक चांगलं टार्गेट, एक चांगलं आव्हान जरूर दिलं जाईल. त्या हेतूने त्या रीतीने मात्र या ठिकाणी सुरुवात होताना आपण बघतोय शेवटी या संघासाठी. समोर दादडी संघ एक कोणतं प्लॅनिंग आखलं जाईल, कारण ते एक चांगली आखावी लागेल. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलंय. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. या क्षणी एकच धाव या चेंडूवरती येताना दिसली जाईल. तर राहुल सांबर ज्या पद्धतीने खेळतोय आजच्या दिवशी नक्कीच आवश्यकता आहे आपल्या टीमसाठी एक चांगली इनिंग खेळत आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी. शेवटी संघ सुद्धा आजच्या दिवसामध्ये प्रबळ दावेदारी पेश केली या टीमने. पुढचा चेंडू या क्षणी एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा होईल. हे षटक या ठिकाणी मात्र 3 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. मागील षटकामध्ये आपण बघितलं 2 षटकार 2 चौकार आले होते. या क्षणी या षटकामध्ये थोड्याच्या धावसंख्या कमी देण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला जातो आणि तो प्रयत्न करावा सुद्धा लागेल, कारण की पहिले षटक खूपच खराब गेले, खूपच खर्च करणारे गेले. या क्षणी फुलटॉस आणि यावेळेस मात्र हातामध्ये चेंडू सपवला जाईल. निराशा जरूर पदरी पडली जाईल. विकेट गमावला जाईल. तो म्हणजेच पहिला ज्ञानेश्वरच्या रूपाने पहिला गडी बाद झालाय या चौथ्या चेंडूवरती. यानंतर पुढील फलंदाज रोशन येतोय. पुढील फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. या क्षणी 4 षटकांमध्ये बघूया 40 पार धावसंख्या नेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एकाच षटकामध्ये तब्बल 23 धावा जवळपास जमा केल्या. त्यामुळे या ठिकाणी जरूर 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल. तो म्हणजे शेवटी या संघाकडून सुरुवात मात्र कमालीची झाली. ही सुरुवात निरंतर पुढे चालू ठेवली जाईल का, कारण की वेदांतने हे षटक आतापर्यंत कमालीचं हाताळले. रोशन नवीन फलंदाज रोशन गेलाय मैदानात. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा होता. यावेळेस बघा एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा येऊ शकेल. 2 धावा येतील या चेंडूवरती. चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जाते, कारण की या षटकामध्ये एकही मोठा फटका खर्च केला नाही गोलंदाजाने आणि हे काम करणं आवश्यक होतं, कारण की आपल्या टीमला या ठिकाणी विजय मिळवून द्यायचा असेल तर या ठिकाणी समोरच्या संघाला कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न गोलंदाजाने करावा लागेल. पहिले षटक जरी महागडे गेले या ठिकाणी. हा चेंडू बॅटची कडा पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे चाललाय आणि सीमारेषा पार होताना दिसला जातोय. चेंडू चौकार आलाय. यावेळेस मात्र षटक इथेच कंप्लीट होताना दिसलं जाईल. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या 2 षटकांचा खेळ आपण बघितला. यानंतर येणारी 2 षटकं दादडी संघाकडून कशा पद्धतीने हाताळली जातील हा सुद्धा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे, कारण की या ठिकाणी गोलंदाजांना चांगली भूमिका बजावावी लागेल. अन्यथा 50 पार जर का धावसंख्या गेली तर दादडी संघाला कमबॅक करणं किंवा या सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं अवघड बनून जाईल. येणारी 2 षटकं चांगल्या पद्धतीने हाताळली जातील का. अशोक मेजर यांना गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकतो पुढील 3ऱ्या षटकामध्ये. तर समोर मात्र राहुल सांबर फुल फॉर्म मध्ये पहिल्या षटकामध्ये फलंदाजी झाली या फलंदाजाकडून. पहिला चेंडू या क्षणी मात्र कमालीचा फटका येतोय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. राहुलच्या बॅट मधून निघणार हा 3रा षटकार येतोय.
आजच्या दिवशी मात्र नक्कीच आपल्या टीम साठी चांगली भूमिका बजावली जाते. कर्णधाराला साजेशी खेळी या ठिकाणी मात्र येताना मैदानामध्ये आपण बघू शकतोय. धाव संख्या 6 ने पुढे सरकली जाईल. धाव संख्या आपण बघू शकतो ती 39 धावा 39. एक चांगले टार्गेट, एक चांगलं आव्हान दादडे संघासमोर या ठिकाणी मात्र ठेवण्याचा प्रयत्न केलाय. एवढेच दादडे संघाचं होम ग्राउंड जरूर आहे, तर या ठिकाणी शेवटी संघ कमालीचं प्रदर्शन करतोय. पुढचा चेंडू आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, प्रेशर गोलंदाजावरती आहे. दुसरा चेंडू यावेळेस मात्र वेगवान चेंडूचा मारा बघायला मिळला जातोय. डॉट चेंडू येईल, डॉट चेंडूचा मारा तुम्हाला करावा लागेल, परंतु राहुल सांबर ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय या क्षणी मात्र नक्कीच एक मोठे टार्गेट दिसलं जाईल. या ठिकाणी इथून पुढे 60चं टार्गेट सुद्धा दिलं जाऊ शकतं. त्या पद्धतीने मात्र धावा धावलको दिल्यात, कारण की 39 धावा धावलको झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक कमालीचा चेंडू आहे, जेणेकरून कुठली संधी फलंदाजाला दिली जाणार नाही, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका बनेल आणि 2 धावा आल्यात या चेंडूवरती. 2 धावेने पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 41 धावा धावफलकामध्ये झाल्यात. एक जबरदस्त तडपदार दमदार फलंदाजी केली जाते. नेत्रदीपक स्ट्रोक या ठिकाणी खेळले गेलेत, तो म्हणजे फलंदाज राहुल सांबरकडून. शेवटचे 3 चेंडू अद्याप या ठिकाणी शिल्लक आहेत या षटकाचे. धावा झाल्यात त्या 41. पुढचा चेंडू फुलटॉस आहे. यावेळेस 1 धाव या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील. 2 धावा पुन्हा एकदा या चेंडूवरती आल्यात. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तर समोरचा संघ दादडे संघ धाव संख्या रोखण्यामध्ये अद्याप अपयश आलं या टीमला, हे म्हणायला हरकत नसेल. कारण की ज्या पद्धतीने समोरच्या शेवटी टीमने धावा जमवल्यात, विशेष करून राहुल सांबरच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. पुढचा चेंडू या षटकाचा 5वा असेल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू ढकललाय आणि सीमारेषेकडे जातोय चेंडू. 4 धावा जरूर प्राप्त होतील त्या म्हणजेच राहुल सांबरला. शेवटी संघ सध्या तरी मात्र एक मोठं आव्हान पेश करतोय. ज्या धावा 5 षटकांमध्ये आल्या नव्हत्या, या ठिकाणी 4 षटकांच्या सामन्यामध्ये नक्कीच एक मोठं टार्गेट दिसलं जाईल शेवटी या टीमकडून. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी उणीव जरूर जाणवली जाते, कमी भासली जाते दादडे संघासाठी गोलंदाजीमध्ये. जसजसे तुम्ही पुढे जाल, जसजसे पुढील फेरीमध्ये प्रवेश कराल, तसतसे चांगले संघ तुमच्या समोर येताना दिसले जातील. त्यामुळे तुमच्याकडे गोलंदाजांचा ताफा चांगला असणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी 3 षटक खूपच महागडी ठरली गेलीत. धावा झाल्या धावफलकावरती ते 48. अजूनही 1 षटक या ठिकाणी शिल्लक. चला एका षटकाचा खेळ यावेळेस मात्र अद्याप शिल्लक आहे. वेदांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. मागील षटक चांगलं आलं होतं वेदांतचं, पुन्हा एकदा त्याला संधी दिली जाते या 4थ्या षटकामध्ये. 48 धावा. बघूया 60 पर्यंत धावफलक जाईल का. पहिला चेंडू या क्षणी मात्र हा चेंडू राहुल सांबरने खेळलाय. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. बघूया पंचांच्या निर्णयाकडे आपण. चौकार. 4 धावा येतील या चेंडूवरती. पुन्हा एकदा धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजे 52 धावा झाल्यात. एक मोठं आव्हान 4 षटकांच्या लढतीमध्ये 50 पार धाव संख्या होताना आपण बघू शकतोय. 52 धावा झाल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ पूर्णतः शिल्लक आहे. राहुल सांबर या ठिकाणी नडला जातोय दादडे संघाला आणि वैयक्तिक 36 धावेंवरती सध्या तरी फलंदाजी करतोय. बघा दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं येईल का. कालच्या दिवसामध्ये 1 अर्धशतक आपण बघितलंय. दुसरं अर्धशतक या ठिकाणी दिसलं जाईल का. बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला. एका धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. पुन्हा एकदा मिसफील्ड बघायला मिळली जाईल आणि 4 धावा पुन्हा एकदा मिळल्या जातील. एकूण धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजे 56 धावा. वैयक्तिक राहुल सांबरच्या बॅट मधून 40 धावा झाल्यात. कमालीची इनिंग, कायम आठवणीत राहणारी अशी इनिंग या ठिकाणी खेळली जाते. कारण की मंच मोठा आहे, स्टेज मोठा आहे, त्यामुळे परफॉर्मन्स सुद्धा त्या लेवलचा राहुल सांबर कडून केला जातोय. बघूया पुढचा चेंडू. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार आले. तिसरा चेंडू या षटकाचा.
हा सुद्धा व्हॉट शॉट, कमालीचा फटका, कमालीचा फटका. या क्षणी नक्कीच टाळ्या फलंदाजीसाठी होतील. ज्या लेवलने फलंदाजी केली जाते अतिशय देखणे फलंदाजी आपण बघू शकतोय. सर्व प्रेक्षक वर्गांना खुश केलंय. तेमजेच या जबरदस्त इनिंगने वैयक्तिक 46 धावा झाल्यात. 4 धाब्यांची गरज आणि 50 झाली तर 500 रुपयांचे कॅश प्राइज हरीश्वर दादा यांच्याकडून सुद्धा दिलं जाईल. यावेळेस मात्र डॉट चेंडू होते. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 46 धावा झाल्यात. एक चांगली इनिंग आणि कायम स्मरणात राहील अशी इनिंग राहुल सांबरच्या बॅट मधून अद्याप मात्र लागली जाते. फुल टॉस आणि जबरदस्त स्टाईलने प्रेक्षकांना अभिवादन केलं या फटक्याने. राहुल सांबरच्या बॅट मधून षटकार निघालाय आणि दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं. कमालीची इनिंग. 52 धावा झाल्यात. एकूण धाव संख्या धावफलका होती आपण बघतोय ती 68 धावा 68. शेवटचा एक चेंडू अद्याप शिल्लक. नक्कीच 5 षटकार आलेत म्हणजे प्रति षटकार 100 रुपयांचं पारितोषिक होतं ते 500 आणि 50 ला 500. हा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने हाताळलाय आणि डॉट चेंडू येईल. पण तो 68 धावेंचा डोंगर मात्र राहुल सांबरने आपल्या टीम साठी उभा केलाय आणि वैयक्तिक 52 धावेंची नाबाद खेळी राहुल सांबरच्या बॅट मधून या मोठ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी मात्र लावली जाते. कायम स्मरणात राहील अशी खेळी राहुल सांबरने मात्र या ठिकाणी खेळली जाते. तर दादडे संघ बघूया 69 धावेंचा पाठलाग करेल का पुढील 4 षटकांमध्ये. बघूया पुढील 4 षटकांचा खेळ. चला यावेळेस फील्ड लावून घ्या. तसेच 2 फलंदाज मैदानामध्ये लगेच दादडी टीम. यावेळेस 69 धावेंचा पाठलाग करावा लागेल. तो श्रीराम दादडी या टीमला एक मोठं आव्हान 4 षटकांमध्ये उभं केलंय. ते म्हणजेच समोरच्या टीमने शेवटी टीमने आणि त्यामध्ये 52 धावेंची इनिंग राहुल सांबरच्या बॅट मधून बघायला मिळली गेली प्रेक्षक वर्गाला. 69 धावेंचा पाठलाग केला जाईल का. या क्षणी मात्र 2 महत्वाचे फलंदाज विनोद आणि अशोक ही जोडी यावेळेस मात्र मैदानामध्ये जाताना आपण बघू शकतोय. या ठिकाणी विनोदला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल कारण की अपेक्षा दादडे संघाकडला असतील ते म्हणजेच विनोदकडून. आणि अशोकने मात्र मागील सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन केलंय. त्यामुळे दोन्ही फलंदाजांचं चांगलं खेळणं या ठिकाणी आवश्यक आहे कारण की या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर एकट्यावरती अवलंबून न राहता प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसं काही घडलं जाईल का. 69 धावेंचा पाठलाग होईल का. बघा पुढील 4 षटकांचा खेळ. 24 चेंडू आणि 69 धावा. यावेळेस बघा राहुल सांबर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुद्धा दिसला जाईल. 52 धावेंची इनिंग. दुसरं अर्धशतक. पहिले अर्धशतक कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं ते बालापूर टीम कडून प्रमोद थांगडा याने मात्र 63 धावेंची खेळी केली होती आणि यानंतर दुसरा फलंदाज ठरलाय तो राहुल सांबर या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावणारा. या क्षणी पहिला चेंडू अपील जोरदार आहे.
यावेळेस डॉट चेंडू बघायला मिळला जातोय. डॉट चेंडू येईल. पहिला चेंडू आपण बघितला कमाली गोलंदाजाने हाताळलाय. डॉट चेंडू या क्षणी मात्र येताना दिसला जाईल. 69 पर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक षटकामध्ये चौकार षटकारांची अतिशय पारी फलंदाजांना खेळावी लागेल. चांगला प्रयत्न करावा लागेल. फलंदाजांना मेहनत मात्र घ्यावी लागेल. फुलर लेनचा चेंडू होता आणि या क्षणी नो चेंडूची घोषणा यावेळेस मात्र होते. अवांतर धाव खर्च केली जाईल. धाव संख्या पहिली येते 9च्या रूपाने. यावेळेस मात्र फ्री हिट आहे. फ्री हिटचा चेंडू फलंदाजासाठी या ठिकाणी असेल. अशोक फ्री हिट वरती मोठा फटका येईल का? प्रयत्न करावा लागेल. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय फलंदाजाने. एका धावेचा फक्त प्रयत्न होतो. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल. 69 पर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी या फलंदाजाला म्हणजे विनोद कडून मोठ्या अपेक्षा नक्कीच असतील त्या पूर्ण संघाला सुद्धा तसेच प्रेक्षक वर्गाला सुद्धा. एक चांगली इनिंग पुन्हा एकदा यावेळेस मात्र बघायला भेटली जाईल का? प्रयत्न होता परंतु एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आणि यावेळेस या चेंडूवरती एक धाव दिसली जाईल. एकेका धावेने यावेळेस मात्र शेवटी टीमला सुद्धा कुठलाही फरक पडला जाणार नाही. त्यासाठीच या ठिकाणी दादडी टीमच्या फलंदाजांना धावा सुद्धा त्या लेवलने काढावे लागतील. या ठिकाणी एक चांगले टार्गेट आहे समोर. त्यामुळे चौकार षटकार येतील का? फुलर लेनचा पुन्हा एकदा चेंडू होता आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जातोय. धाव संख्या आपण बघू शकाल. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा झाल्यात. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धाव संख्या फक्त आणि फक्त 3. या क्षणी राहुल सांबर हेच एकमेव नाव सध्या तरी सामन्यामध्ये सर्व बाजूने दिसलं जाते. फलंदाजी असो गोलंदाजी असो सर्व काही अद्याप मात्र या सामन्यामध्ये राहुल सांबरचे नावे जात आहे. धाव संख्या आपण बघतो ती 4 धावा झाल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय. धाव संख्या फक्त आणि फक्त 4 धावा धाव फलकावरती झाल्यात. अपेक्षा भंग पहिल्या षटकामध्ये होताना दिसला जातोय. अंतिम चेंडू यावेळेस मात्र डॉट हाताळला जाईल. षटक इथे कंप्लीट होताना आपण बघू शकतो. एका षटकाचा खेळ झालाय आणि धाव संख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. यावेळेस एक षटक कंप्लीट झाले. धाव संख्या आपण बघतोय तुमचे 4 धावा झाल्यात. अजूनही 65 धावांची गरज. येणारे 18 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता आहे. एखाद्या षटकामध्ये भरपूर मोठे फटके आले तर सामना फिरला जाऊ शकतो. तसं काही केलं जाईल का? या ठिकाणी प्रयत्न तर करावा लागेल कारण की महत्वाचा सामना या ठिकाणी आहे. तिसऱ्या फेरीचा जो संघ जिंकला जाईल तो मात्र आजच्या दिवसाचा अंतिम सामना क्वालिफाय साठी खेळला जाईल. पुढील गोलंदाज सूरज. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू बघायला मिळला. सॉरी एक धाव या चेंडूवरती येईल. एक कमालीचा चेंडू यावेळेस मात्र बघायला मिळला जातोय. धाव संख्या फक्त आणि फक्त 5. अपेक्षा होत्या दादडे संघाकडून की या ठिकाणी विनोदच्या बॅटमधून विशेषतः धावा येतील. प्रयत्न करावा लागेल तुमच्या विनोद या फलंदाजाला. बघा पुढचा चेंडू दुसरा असेल या षटकाचा. पुन्हा एक चांगला चेंडू बघायला मिळला जाईल आणि सिंगल धावेने या ठिकाणी विजय मात्र नोंदवला जाऊ शकत नाही. या क्षणी मात्र धावबाजी रूपाने फलंदाजाला विनोदला माघारी परतावे लागले. एक धाव आणि एक गडी बाद झालाय. दरम्यान ग्राउंड क्रमांक 2 वरती सुद्धा एक महत्वाचा सामना रंगला जातोय कारण की या ठिकाणी जो संघ जिंकेल तो अंतिम सामना खेळेल. त्याच्या सोबत मात्र ग्राउंड क्रमांक 2 वरती जो विजयी होईल म्हणजे साईरा धोडीपाडा बनाम कावळे अशी लढत आपण बघतोय. त्यामध्ये जो जिंकेल तो मात्र या ठिकाणी ग्राउंड क्रमांक 1 वरती संघ जिंकेल त्याच्याशी खेळताना दिसला जाईल. ते 2 संघ कोणते असतील? सध्या तरी या ग्राउंड वरती शेवटी संघ वरचढ कामगिरी करतोय, चांगली कामगिरी करतोय आणि या सामन्यामध्ये सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आहे. एवढेच बघा पुढील चेंडू धाव संख्या आपण बघू शकाल ते म्हणजेच धाव फलकावरती 6 धावा झाल्यात. नवीन फलंदाज येतोय ते म्हणजेच अजय. फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र दिला होता. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. एक धाव या चेंडूवरती मिळली जाते. बघा पुढील चेंडू
या क्षणी मात्र पुन्हा एकदा धावा येतील या चेंडूवरती. धावसंख्या आपण बघू शकतो धावफलकावरती ती म्हणजेच 9 धावा झाल्यात. एक चांगलं आव्हान होतं समोरच्या संघाने दिलं होतं. या ठिकाणी मात्र स्ट्रगल करताना दिसले गेलेत फलंदाज. धावा मात्र सहजासहजी येताना दिसले नाहीत. धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने ढकललाय फलंदाजाने. यावेळेस बघा धावा किती येतील. 1 धाव येते या चेंडूवरती. अद्याप मात्र मोठा फटका खेळू दिला नाही गोलंदाजाने. कमलेचं नियंत्रण गोलंदाजांनी दाखवलंय. धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा. शेवटी संघ सध्या तरी आजच्या दिवसामध्ये कमालीचं क्रिकेट या टीमने खेळलंय. क्वालिफायचे स्वप्न घेऊन हा संघ इथपर्यंत आला होता. आजच्या दिवसामध्ये कमालीची गोलंदाजी कमालीची फलंदाजी झाली. या क्षणी उंच जातोय. बघूया झेल होईल का. अनिरुद्ध आहे त्या क्षेत्रात. यावेळेस बघूया चेंडूला रोखलं जाईल. तोपर्यंत धावा येतील ते म्हणजेच 12 धावा फक्त धावफलकावरती झाल्या. या षटकाचे चेंडू झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. फलंदाजाने 1च धाव या चेंडूवरती येईल आणि याच ठिकाणी षटक मात्र इथे कंप्लीट होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच 13 धावा फक्त आणि फक्त झाल्यात. चला पुढील गोलंदाज पुन्हा एकदा राहुल सांबरला आपण बघू शकतोय गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावरती झाल्यात. हा चेंडू यावेळेस मात्र ढकललाय. बघूया धावा किती जोडल्या जातील या चेंडूवरती. या क्षणी 1 धाव या चेंडूवरती येते. 1च धाव या चेंडूवरती घेतली जाईल. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 14 धावा. 1 साइड गेम एकतर्फी सामना जातोय. एकतर्फी वर्चस्व गाजवताना शेवटी संघ मैदानामध्ये दिसला जातोय. महत्वाच्या लढतीमध्ये कमालीचं प्रदर्शन यावेळेस मात्र शेवटी संघाने केलं हे म्हणायला हरकत नाही. ज्या रीतीने राहुल सांबरने मात्र फलंदाजी केली. अफलातून खेळ. भरपूर मात्र मोठी स्ट्रोक तब्बल 5 षटकार आपल्या इनिंग मध्ये मात्र बघायला मिळले होते. ते राहुल सांबरच्या बॅट मधून. त्याच बळावरती 52 धावांची एक अप्रतिम इनिंग राहुल सांबरने खेळली होती. दुसरं अर्धशतक 2 अर्धशतक आपण या स्पर्धेमध्ये बघितली. 1 अर्धशतक प्रमोद धांगडा. दुसरं अर्धशतक आपण बघतोय राहुल सांबर. एवढेच 2 धावा या चेंडूवरती. धावसंख्या 16. 3 चेंडूचा खेळ झालाय. या इनिंग मध्ये अद्याप मात्र एकही चौकार किंवा षटकार येऊ शकला नाही. प्रयत्न करावा लागेल मोठ्या फटक्यांसाठी पण गोलंदाजी चांगली होते. 16 धावा फक्त आहे धावफलकावरती. पुढचा चेंडू या क्षणी पुन्हा पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ढकललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावलाय. त्यामुळे 1च धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती येईल. ही कमालीची स्पर्धा तब्बल 4था दिवस आपण या स्पर्धेचा बघतोय. पहिल्या दिवसापासून कमालीचे सामने या ठिकाणी या ग्राउंड वरती बघायला मिळले गेले. 2 दिवस पालघर जिल्हा आदिवासी संघ आपण बघितले होते आणि त्यामध्ये चिंचोटी आणि कोसंबाड हे 2 संघ क्वालिफाय झालेत. आणि 3रा संघ कालच्या मध्ये तालुका गटांना कालच्या दिवसापासून सुरुवात झाली होती. आणि वसुरी संघ रुद्र वसुरी संघ क्वालिफाय झालाय. आजचा 4था दिवस. आजच्या 4थ्या दिवशी कोणता संघ क्वालिफाय ठरला जाईल या मोठ्या स्पर्धेमध्ये. स्वप्न प्रत्येकाचा या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक संघ येतोय. परंतु एकाच संघाचं स्वप्न साकार होईल एका दिवसामध्ये. तो संघ मात्र कोणता ठरेल. सध्या तरी मात्र या ठिकाणी शेवटी संघ आपण बघतोय ग्राउंड क्रमांक 2 वरती सुद्धा 2 चांगले संघ आहेत. कावळे आणि साईराज धोडीपाडा. जो संघ चांगली कामगिरी करेल तो संघ मात्र या ठिकाणी विजेता ठरला जाईल. तो संघ कोणता असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या पुढील सामन्यामध्ये तुम्हाला भेटले जातील. यावेळेस मात्र धावसंख्या आपण बघतोय ती 23 धावा. षटक या ठिकाणी कंप्लीट होताना दिसलं जाईल. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा झाल्यात. शेवटचं एक षटक या ठिकाणी शिल्लक. ज्ञानेश्वर शेवटचा गोलंदाज ज्ञानेश्वर येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी रिव्हर्स साइड पकडण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. डॉट चेंडू येतोय. शेवटचे 5 चेंडू या ठिकाणी या सामन्याची शिल्लक.
धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 24 धावा या ठिकाणी झाल्यात. अजूनही तब्बल 45 धावेंपासून दूर दिसला जातोय तो दादडी संघ. एक मोठा पराभव या ठिकाणी मात्र नक्कीच पदरी पडला जाईल. चौकाराकडे चेंडू गेलाय, 4 धावा येतील, परंतु या ठिकाणी कुठलाही फरक मात्र पडला जाणार नाही निकालामध्ये. 4 धावेने भर धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे 28 धावा. फक्त मात्र पराभवाचं अंतर थोडंसं कमी होईल. 4 चेंडू आणि औपचारिक क्रिकेट बाकी असं म्हणायला हरकत नसेल. शेवटचे 4 चेंडू आतापर्यंत चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी शेवटी या संघाकडून बघायला मिळली गेली. त्याच बळावरती या सामन्यावरती काबीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. या पुढचा चेंडू वाईडचा इशारा केला जाईल. अजून थोडंसं थांबावं लागेल, प्रतीक्षा करावी लागेल शेवटी संघाला, कारण की 4 चेंडू पूर्णतः अद्याप शिल्लक आहेत. त्यानंतर शेवटी संघ एका बाजूने दिसला जाईल, तर दुसऱ्या बाजूने ग्राउंड क्रमांक 2 वरती जो संघ जिंकेल तो संघ शेवटी संघाविरुद्ध खेळताना दिसला जाईल. डॉट चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र येताना दिसला जातोय. 3 चेंडू या ठिकाणी फक्त शिल्लक आहेत. दादडी संघ नक्कीच बराचसा प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी आतुरतेने बघत होता सामना, कारण की होम ग्राउंड आहे, स्वतःची खेळपट्टी या ठिकाणी होती. भरपूर स्थानिक प्रेक्षक वर्ग सुद्धा जोडला गेला होता या सामन्यासाठी. यावेळेस थोडीशी निराशा जरूर पदरी पडली जाईल. कौतुक करावं लागेल शेवटी टीमचं ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी त्या टीम कडून केली गेली, कारण की प्रथमतः फलंदाजी करता एखादा संघ ज्यावेळेस एक मोठी धावसंख्या लावतो, त्यानंतर मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग करताना 1-2 विकेट जरी गेल्या दुसऱ्या संघाच्या, त्यानंतर मात्र कमबॅक करणं कठीण बनलं जातं. आणि ते चित्र या ठिकाणी आपण बघतोय. या ठिकाणी मात्र कुठलाही संघर्ष देऊ शकला नाही तो म्हणजे दादडी संघ. धावसंख्या आपण बघतोय 33 धावा, 2 चेंडूचा खेळ यावेळेस शिल्लक राहिलाय. ग्राउंड क्रमांक 2 वरती कोणता संघ बाजी मारेल? हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय आणि यावेळेस मात्र 4 धावा या चेंडूवरती येताना दिसल्या जातील. शेवटचा एक चेंडू, शेवटचा एक चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती सुद्धा एक कमालीचं बॅटल आपण बघतोय. यावेळेस मात्र सामना जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी शेवते या संघाने बाजी मारली या सामन्यामध्ये. अभिनंदन टीम गावदेवी शेवते. या क्षणी अंतिम सामना खेळला जाईल शेवते. तर दुसऱ्या बाजूने ग्राउंड क्रमांक 2 वरती सामना चालू आहे. साईराज धोडीपाडा आणि त्यांच्या अपोजिट टीम कावळे संघ आहे. जो जिंकेल तो शेवते संघाविरुद्ध 2 हात करेल. त्यांच्यामध्ये विजयी होणारा संघ चौथा क्वालिफाय होणारा संघ ठरला जाईल.